इयत्ता 12वीचा हा अत्यंत महत्त्वाचा असा धडा आहे, फॉरेन ट्रेड इन इंडिया किंवा फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया असं जे नाव दिलंय. हा धडा आहे फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया. म्हणजे हा आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयाशी निगडीत आहे. तर थोडंसं इंट्रोडक्शन पाहूयात, मग त्या धड्याच्या अंतरंगात आपल्याला जाता येईल. इंट्रोडक्शन पहा काय दिलंय. बिफोर 1947, द पॅटर्न ऑफ इंडियाज फॉरेन ट्रेड वॉज टिपिकली कॉलोनियल. आपल्याला माहिती आहे की 1947च्या पूर्वी काय सीन होतं, की भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं. इंडिया वॉज सप्लायर ऑफ द रॉ मटेरियल टू द इंडस्ट्रियलाइज्ड नेशन, पर्टिक्युलरली इंग्लंड अँड इम्पोर्टर ऑफ द मॅन्युफॅक्चर्ड गुड्स. आपण काय करत होतो, तर आपण कच्चा माल भारताच्या बाहेर इंग्लंड सारख्या देशांना पाठवायचो आणि इंग्लंडच्या सारख्या देशांना कच्चा माल पाठवल्यानंतर भारतातून, तिथून जेव्हा मॅन्युफॅक्चर झालेलं उत्पादन झालेलं माल भारतामध्ये यायचं, ते आपण इम्पोर्ट करत होतो, स्वीकारत होतो, खरेदी करत होतो. धिस डिपेंडन्स ऑन द फॉरेन ट्रेड डिड नॉट परमिट इंडस्ट्रियलायझेशन ॲट होम. आपण बाहेरच्या देशांवर गुड्स जे मॅन्युफॅक्चर होत आहेत त्यासाठी डिपेंड होतो इंग्रजांच्या काळामध्ये. त्यामुळे आपल्याकडे खूपसं इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे फॅक्टऱ्या आपल्याकडे खूपशा कधीच म्हणजे निर्माण होऊ शकल्या नाहीत. त्यानंतर असं दिलंय की ॲज अ रिझल्ट ऑफ द इंडिजिनस हँडीक्राफ्ट सफर्ड सिव्हिअर ब्लो. पूर्वीच्या काळात जे आपल्याकडे हातमागाने काम चालायचं, किंवा आपण म्हणूयात की जे हँडमेड जे काही काम चालायचे, घराघरांमध्ये काही फॅक्टऱ्या असायच्या पूर्वीच्या काळात, त्या फॅक्टऱ्यांच्या जे काही वर्कर आहेत, जे काही कामगार लोक आहेत, त्यांना खूप सफर करावं लागलं. However, many underdeveloped countries that won the independence in the post-World War period too viewed the foreign trade as an investment. अनेक देश जे अंडर डेव्हलप्ड होते, अंडर डेव्हलप म्हणजे खूप मागासलेले देश होते, त्यांचं खूपसं विकास झालेलं नव्हतं, असे अंडर डेव्हलप्ड देश अनेक होते. ते जिंकले, म्हणजे ते इंडिपेंडन्स झाले, ते देश स्वतंत्र झाले आणि त्यांनी पाहिलं की आता फॉरेन ट्रेड आपल्याला करायला पाहिजे. आपण वेगवेगळ्या देशांमध्ये आपला माल उत्पादन करून पाठवलं पाहिजे. त्यामध्ये एक भारत सुद्धा आहे, आपला आवडता देश. काय दिलंय पुढच्या पॅराग्राफमध्ये ते पाहूयात. मिनिंग ऑफ द इंटरनल ट्रेड खूप महत्वाचा विषय आहे. इंटरनल ट्रेड म्हणजे काय, तर लक्षात घ्या, अंतर्गत व्यापार. इंटरनल ट्रेड, buying and selling of the goods and services within the boundaries of the nations are known as इंटरनल ट्रेड और डोमेस्टिक ट्रेड और होम ट्रेड. तिघांचा अर्थ एकच आहे. काय दिलंय, तर तुम्ही इंटरनल ट्रेड करत असाल, अंतर्गत व्यापार भारतामध्ये वाढवताय. इंटरनल ट्रेड, देशांतर्गत व्यापार म्हणूयात आपण याला, त्यालाच नाव आहे डोमॅस्टिक ट्रेड. डोमॅस्टिक, डोमॅस्टिक म्हणजे घरगुती, म्हणजेच भारतातलं ट्रेड म्हणजे व्यापार. त्यालाच होम ट्रेड असं म्हटलंय, घरातलं व्यापार. घरातलं म्हणजे भारतातलं व्यापार. सो हे तिन्ही नावांचा अर्थ एकच आहे. मुद्दाम पुन्हा लिहून दाखवली. तर ह्याला म्हणायचं इंटरनल ट्रेड म्हणजे भारतातल्या भारतात मालाची खरेदी आणि विक्री करणे. ठीक आहे, पण ह्यामुळे परकीय चलन आपल्याला मिळतं का, नाही मिळत. ठीक आहे, यामुळे आपल्याला इतर देशांचं चलन प्राप्त होत नाही. ठीक आहे, इंडियन रुपीजमध्येच काय चालतात, व्यवहार चालतात. फॉर एक्झाम्पल, इफ गुड्स आर प्रोड्युस्ड इन द महाराष्ट्र. अनेक वेळा असं तुम्ही पाहता की महाराष्ट्रामध्ये उत्पादन झालेलं माल काय केलं जाते, सोल्ड इन वेस्ट बेंगॉल, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, कुठेही पाठवलं जात असेल, तर त्याला आपण म्हणायचं इंटरनल ट्रेड. इंटरनल ट्रेड म्हणजे अंतर्गत, देशांतर्गत व्यवहार, व्यापार, देशांतर्गत व्यापार असं तुम्ही म्हणू शकता. पुढच्या पानावर पहा, म्हणजे पुढच्या पानावर म्हणण्यापेक्षा पुढच्या पॅराग्राफमध्ये पहा काय दिलं आहे. इथे म्हटलं फॉरेन ट्रेड, नावावरूनच कळतं की देशाच्या बाहेर आपलं माल जाते किंवा तिथून आपल्याकडे माल येत आहे. फॉरेन ट्रेड हे दोन देशांमध्ये घडतं. आपल्याला माहिती, इम्पोर्ट एक्सपोर्ट दोन देशांमध्ये चालतं. फॉरेन ट्रेड इज अ ट्रेड बिटवीन टू कंट्रीज ऑर मोर दॅन टू कंट्रीज किंवा डिफरंट डिफरंट कंट्रीज. त्याला म्हणायचं इंटरनॅशनल ट्रेड किंवा एक्सटर्नल ट्रेड सुद्धा म्हणतात.
आता पहा इथे सुद्धा फॉरेन ट्रेडला किती नाव आहेत? फॉरेन ट्रेडला किती नाव आहेत? फॉरेन ट्रेडलाच आंतरराष्ट्रीय व्यापार असंही म्हटलं जातं. त्यालाच एक्सटर्नल ट्रेड असं देखील म्हटलं जातं. एक्सटर्नल ट्रेड म्हणजे देशाच्या बाहेर आपण काय करतोय, मालाचा पुरवठा करतोय किंवा दुसऱ्या देशातून माल काय करतोय आपल्या देशात आणतोय, त्याला म्हटलं जातं फॉरेन ट्रेड. ठीक आहे. तर हा भाग आपल्याला लक्षात ठेवायचा. इंटरनल ट्रेड म्हणजे देशांतर्गत व्यापार आणि फॉरेन ट्रेड म्हणजे देशाच्या बाहेर व्यापार. व्यापार आहे कॉमन दोन्हीकडे, ट्रेड इज कॉमन इन बोथ द केसेस. पुढचा जो पॉइंट दिला आहे त्यामध्ये डेफिनेशन दिली आहे, ती खूप महत्वाची आहे. तुम्हाला नावं लक्षात नाही राहिले तरी चालतील, पण डेफिनेशन मात्र लक्षात ठेवा. डेफिनेशन मध्ये असं म्हटलंय, अकॉर्डिंग टू वासरमन अँड हल्टमन. ही नावं लक्षात राहिली तर ठीक आहे, नाही तर सोडून द्या. हे मात्र लक्षात ठेवा. इंटरनॅशनल ट्रेड कन्सिस्ट ऑफ ट्रान्झॅक्शन बिटवीन रेसिडेंट ऑफ द डिफरंट कंट्रीज. वेगवेगळ्या देशांमध्ये राहणारे जे नागरिक आहे त्यामध्ये काय होत आहेत, व्यापार केले जात आहे. त्याला म्हणायचं आंतरराष्ट्रीय व्यापार. मी भारतात आहे, तुम्ही जर अमेरिकेत असाल, मी तुम्हाला काय केलं, माल सेल केलं, पाठवलं, विकलं, याला म्हणायचं आंतरराष्ट्रीय व्यापार. ठीक है? इसको क्या बोलेंगे, इंटरनॅशनल ट्रेड बोलेंगे. आता फॉरेन ट्रेडचे प्रकार आहेत काही, ते पाहूयात पटकन. माहिती आहेत तुम्हाला तरी एकदा क्विकली पाहायला हरकत नाही. पहिलं दिलंय इम्पोर्ट ट्रेड, म्हणजे तुम्ही काय करताय, दुसऱ्या देशातून माल भारतामध्ये आणताय, है ना. सो इम्पोर्ट ट्रेड रेफर्स टू परचेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बाय वन कंट्री फ्रॉम द अनदर कंट्री. एका देशाने दुसऱ्या देशातून माल खरेदी करून आणणे किंवा सेवा खरेदी करून आणणे. सेवा खरेदी करून आणणे म्हणजे तिथलचा व्यक्ती इथे येऊन काहीतरी सेवा प्रदान करणार. ऑर इन्फ्लो ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम द फॉरेन कंट्री टू द होम कंट्री. त्याला इन्फ्लो सुद्धा म्हटलं जातं. इन्फ्लो म्हणजे दुसऱ्या देशातून माल आपल्या देशामध्ये येणे, याला इन्फ्लो असं म्हटलं जातं. इन्फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम द फॉरेन कंट्री टू द होम कंट्री असं देखील म्हटलं गेलं आहे. अर्थातच इंडियाने जर समजा रशियाकडून, इराककडून, कुवेतकडून, सौदी अरेबियाकडून जर तेल विकत घ्यायला चालू केलं किंवा पेट्रोलियम प्रोडक्ट घ्यायला चालू केले, विकत घ्यायला चालू केले, तर त्याला म्हणावं लागेल इम्पोर्ट. ठीक आहे. सध्या भारत काय करतोय, रशियाकडून मोठ्या प्रमाणावर ऑइल किंवा त्या पद्धतीचे जे काही प्रोडक्ट आहेत ते मोठ्या पद्धतीने प्रमाणात इम्पोर्ट करताय. त्याला इम्पोर्ट ट्रेड असं म्हणता येईल. पुढचं पहा काय दिलंय, एक्सपोर्ट ट्रेड म्हणजे तुम्ही भारतातून प्रोडक्ट काय करताय, भारताच्या बाहेर पाठवताय, विक्री करताय. सो एक्सपोर्ट ट्रेड रेफर्स टू सेल ऑफ गुड्स बाय वन कंट्री टू द अनदर कंट्री किंवा आउटफ्लो ऑफ द गुड्स फ्रॉम वन कंट्री टू द फॉरेन कंट्री. आपल्या देशाने जर बाहेरच्या देशामध्ये माल पाठवला असेल तर त्याला म्हणायचं एक्सपोर्ट. ठीक आहे. म्हणजे भारत काय करतं, आपल्याकडे चहाचं उत्पादन होतं बघा, आपल्याकडे भाताचं पण मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं, आपल्याकडे ज्यूटचं उत्पादन होतं. हे सगळं उत्पादन आपण चायना, हाँगकाँग, सिंगापूर वेगवेगळ्या देशांना काय करतोय, एक्सपोर्ट करतोय. तर याला म्हणायचं एक्सपोर्ट ट्रेड. पुढचं आणि एक शेवटचं वाक्य पाहूयात आपण आणि मग पुढचा व्हिडिओ तुम्हाला मिळेल, त्यावेळेस तुम्ही बाकीचा डेटा पहा. मी हा व्हिडिओ इतकाच बनवणार आहे, छोटासा, म्हणजे तुम्हाला रिव्हिजन पण होईल आणि खूप एक सोबत अभ्यासावं लागणार नाही. ठीक आहे. सो एंट्रीपोर्ट ट्रेड असं एक नाव दिलंय, एंट्रीपोर्ट. एंट्रेपोर्ट, एंट्रेपोर्ट नाव लक्षात ठेवा, एंट्रीपोर्ट ट्रेड. एंट्रीपोर्ट ट्रेड काय आहे? इट refers टू purchase ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम वन कंट्री अँड देन सेलिंग देम टू द अनदर कंट्री आफ्टर प्रोसेसिंग ऑपरेशन. म्हणजे मी काय केलं, मी अमेरिकेकडून माल खरेदी केलं, त्या मालावर प्रक्रिया केली आणि ते माल चायनाला विकलं. म्हणजे एका देशाकडून माल खरेदी करायचं आणि दुसऱ्या देशाला विकायचं, त्याला असं म्हटलं जातं एंट्रेपोर्ट ट्रेड. एंट्रेपोर्ट ट्रेड. इथे उदाहरण दिले ते पाहू आपण काय दिलंय. एक्झाम्पल आहे बघा, इथे एक्झाम्पल दिलं आहे. जपान इम्पोर्ट रॉ मटेरियल
रिक्वायर्ड टू मेक द इलेक्ट्रॉनिक गुड्स. जपान काय करतं, वेगवेगळ्या देशांकडून कच्चा माल खरेदी करतं इलेक्ट्रॉनिक गुड्स बनवण्यासाठी. जसं की रेडिओ बनवण्यासाठी, वॉशिंग मशीन बनवण्यासाठी कच्चा माल इम्पोर्ट करतं, किंवा टेलिव्हिजन बनवण्यासाठी माल इम्पोर्ट केला जातो जपानकडून. कोणाकडून इम्पोर्ट करतं? जपान कोणाकडून इम्पोर्ट करतं हे तर इंग्लंडकडून आणि जर्मनी, फ्रान्स अशा देशांकडून जपान माल काय करतं, इम्पोर्ट करतं. मग हेच माल जपान प्रोसेसिंग झाल्यानंतर वेगवेगळ्या देशांना काय करतं, सेल करतं. अँड सेल देम टू द व्हेरियस कंट्रीज इन द वर्ल्ड आफ्टर प्रोसेसिंग देम. ठीक आहे. हा खूप महत्वाचा पार्ट आपण बेसिक डिस्कस केला आज फॉरेन ट्रेडचा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच यानंतर मिळेल. तो व्हिडिओ तुम्ही नीट पहा. हा धडा आपण ऑनलाईन पद्धतीने असाच घेणार आहोत. हा वर्गातून होणार नाहीये, त्यामुळे शांतपणे 2-3 वेळा व्हिडिओ पहा. खूप छोटा व्हिडिओ केला आहे.